राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही, सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील असं आश्वासन जनतेला दिलं आहे। सेलिब्रेशनसाठी नाही तर इन्स्पिरेशन घेऊन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनतेनं आम्हाला निवडून दिलं आहे असं ते सांगत आहेत। त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी काम करत असताना येत्या 5 वर्षात महायुती समोर कोणती आव्हानं असणार आहेत याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। महायुती समोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या विविध योजनांसाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद। सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील तब्बल 3 कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात। त्यामुळे सरकारला तब्बल 45,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे। त्यातच महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्यात येतील असं आश्वासनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महिलांना देण्यात आलं होतं। त्यामुळे आता हा बोजा 63,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या वाढलेल्या 18,000 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचं आव्हान महायुतीपुढे असणार आहे। शिवाय लाडका भाऊ, वयश्री योजना यांच्यासह विविध योजनांची पूर्तता करण्यासाठीची आर्थिक तरतूद करतानाच विकासासाठी निधी शिल्लक ठेवण्याची तारेवरची कसरत महायुती सरकारला करावी लागणार आहे। 2022 मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं राहिलं, मात्र त्यावर तातडीनं पावलं उचलत तत्कालीन महायुती सरकारनं मराठा समाजाला विशेष आर्थिक मागासवर्गातून 10% आरक्षण देऊ केलं। शिवाय ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा मार्गही मोकळा झाला। त्यामुळे तसं पाहता आरक्षणाचा प्रश्न आधीच्या सरकारमध्येच निकाली निघाला आहे, मात्र तरीही मराठा आंदोलकांकडून नव्या सरकारकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मागणी करण्यात येत आहे। मात्र त्यामुळे ओबीसी समाजात आधीपासूनच असंतोषाची भावना आहे आणि ती वाढीस लागेल अशी भीती आहे। तसंच यावरून जातीय वादाचा मुद्दा पेटू नये याची महायुतीला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। वास्तविक पाहता यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा आणि ओबीसी समाज या दोघांनीही महायुतीला भरभरून मतदान केलं आहे आणि आंदोलकांच्या मागण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मात्र तरीही जातीय अस्मिता पुन्हा एकदा पेटवण्याचा प्रयत्न झाला तर महायुती समोर नवं आव्हान उभं राहू शकतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे सुद्धा महायुती समोरील मोठं आव्हान ठरू शकतं, कारण राज्यात सत्ता असली तरी आपला दबदबा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरही सत्ता आवश्यक आहे। त्यामुळे महायुतीला आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीही रणनीती आखावी लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणाचा निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यासाठी आपली बाजू न्यायालयात योग्य रीतीनं मांडणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकांमध्ये भाजपला शिवसेने इतक्याच जागा मिळाल्या होत्या, मात्र युती धर्मासाठी भाजपने महापौर पद सोडलं होतं। मात्र आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने महापौर पदावर दावा सांगितला तर शिंदेच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। शिवाय जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवणं अवघड होणार आहे, कारण राज्यात जरी महायुती म्हणून 3 पक्ष एकत्र आले असले तरी देखील स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात। त्यामुळे हा समन्वय राखणं हे एक प्रमुख आव्हान असणार आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहता त्याची पूर्तता करणं कठीण होणार आहे। त्यातच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचं आव्हानही समोर आहे। शिवाय शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप धारण करत आहे। उपलब्ध माहितीनुसार 2019 ते 2024 या काळात 8,073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं, सिंचनाचे प्रश्न सोडवणं, शेतकऱ्यांना मोफत वीज देणं आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणं हे देखील महायुती समोर आव्हान असणार आहे, कारण महायुतीच्या मतदारांमध्ये शेतकरी वर्गाचा मोठा वाटा आहे असं मानलं जातंय।
मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल आणि ग्रीन एनर्जी प्रकल्पाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की 2030 पर्यंत राज्यातील वीज हरित ऊर्जेतून निर्मित झालेली असेल. शेती आणि उद्योगाला त्याचा अधिक फायदा होईल. त्यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि अर्थकारणालाही चालना मिळेल. खरं तर हे दोन्ही प्रकल्प राज्याला विकसनशील मार्गावर घेऊन जाणारे आहेत. परंतु सध्या राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येईपर्यंत हे दोन मोठे प्रकल्प पूर्ण करणं हे देखील महायुती समोर मोठं आव्हान असणार आहे. GDP आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सध्या राज्य सरकारला संघर्ष करावा लागत आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती हा देखील एक मोठा प्रश्न सध्या भेडसावतो आहे. एका सर्वेक्षणानुसार 2023-24 या वर्षात बेरोजगारी दर 5.2 होता, तर 1 वर्षांपूर्वी हा दर 4.6% होता. तसंच राज्यात शिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी नव्या योजना आणि नवी धोरणं आखावी लागणार आहेत. त्यासाठी राज्यात मोठे प्रकल्प आणले जाणं आवश्यक आहे. 3 पक्षांच्या भक्कम संख्येवर महायुती सरकार सत्तेत आलं आहे. प्रचंड बहुमत सरकारकडे आहे. मात्र असं असलं तरीही 3 पक्षांचा समन्वय ठेवून आणि सर्व पक्षांमधल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करत सरकार सुरळीतपणे चालवणं हे महायुती समोरचं आव्हान असणार आहे. अशा प्रकारचं सरकार चालवण्याचा फडणवीस यांचा तगडा अनुभव असला तरीही यावेळी अजित पवारांचा पक्षही सोबत आहे. गेल्या 5 वर्षातील अस्थिरतेला राज्यातील जनता वैतागली असल्यामुळे जनतेनं निश्चयपूर्वक दिलेलं बहुमत टिकवत त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत 5 वर्ष स्थिर सरकार चालवणं हे देखील महायुती समोरचं आव्हान असणार आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महायुती समोर असणाऱ्या काही महत्त्वाच्या आव्हानांचा आढावा घेतला. तुम्हाला काय वाटतं, अजून कोणते मुद्दे महायुती समोर आव्हान ठरू शकतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.